दिसत ना चिंतन इकडच्या साईडला बसा. हा बोटेमध्ये 10 लोक होते. त्यांचं सरासरी वजन आपल्याला माहित नाही. त्यांचं सरासरी वजन आपल्याला माहित नाही. या बोटेमध्ये किती व्यक्ती बसले? 10. पण यांचं सरासरी वजन आपल्याला माहित नाही. यांच्यामधून एक जण उतरला, बरोबर. तो जो उतरणारा व्यक्ती होता तो किती किलोचा होता? 40 किलोचा होता. तर या उतरणाऱ्या व्यक्तीच्या वजनावरून आपण ह्या लोकांची सरासरी मानायची. समजलं? म्हणजे सरासरी 40, 10 लोकांचे किती झाले? 400. म्हणजे बोटेमध्ये टोटल वजन किती होतं? 400 किलो. पण आता हा उतरला की नाही? मग 40 किलो काय होईल? 40 किलो काय होईल? कमी होईल ना. बस 40 किलो कमी करायचं. आता किती किलो आहे बोटमध्ये? आता बोटमध्ये वजन आहे 360 किलो. किती लोकांचं? 9 लोकांचं. समजलं का? समजलं का? समजलं? मग आता एक जण परत वाढला. आता हे जे 360 किलो वजन आहे हे किती लोकांचं आहे रे? 9 लोकांचं. मग आता परत एक जण वाढला. लोक किती झाले? पण जी पहिली सरासरी होती तिच्यापेक्षा सरासरी कितीनं वाढली आता? 40 प्लस 1.5. लोक किती झाले? 10 लोक गुणिले 41.5 मारा गुणाकार. उत्तर 400. बस 415 मधून 360 वजा करायचे. आपल्याला त्या नवीन व्यक्तीचं वजन भेटून जाईल. काढा. मी स्टोरी स्वरूपात सांगितलं म्हणून जास्त टाइम लागला. हे एकदम सोपं आहे. तसं जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं तसं तुम्हाला ते सोपं वाटत आहे. काल बस गाडी का पत्त्याचा खेळ चालू आहे का? तू उभं राहाय पाहतोय? हा मग नंतर लिहू. कोणाकोणाला गणित समजलं? हा आजचा आपला महत्वाचा प्रकार होता. आपल्याला जी सरासरी मानायची आहे ते उतरणाऱ्या व्यक्तीच्या वजनावरून मानायची. त्याच्यासाठी आपल्याला गणित वाचता आलं पाहिजे. गणित जर वाचता आलं तरच तुम्हाला गणित हा विषय सोपा वाटेल. जर तुम्हाला गणित वाचता नाही आलं तर तो विषय सगळ्यात कठीण विषय होऊन जातो. गणित वाचता येणं म्हणजे काय? जे लिहिलेलं आहे ते आपल्याला समजणं. मला विचार ना, काय विचारायचं तुला? काय तू गणित लिहिलं का? हा मग जाऊ दे, विषय सोडते त्याचा. तू गणितच लिहिलं नाही तर तू उत्तरच काढू शकत नाही. त्यासाठी गणित लिहावं लागेल. त्यासाठी वर्गात लवकर येणं पडेल. झालं सगळ्यांचं? गणित क्रमांक 2 सेम तसंच गणित येऊ म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. गणित क्रमांक 2 लिहून घ्या पहिले. एक ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल. एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले आहेत. बोट माहिती आहे सगळ्यांना? बोट म्हणजे जहाज, नाव. एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले आहेत. लिहिलं सगळ्यांनी? बोटेमधील 52 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. बोटेमधील 52 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. चंद्रे बोट मध्ये लोक राहिले किती? शाबास. म्हणजे गणित समजताय नाही तर बाकीचे विचार करताय 9च. त्याला समजतच नाही बोट मधून उतरतोय असं.
तो जो उतरला शेंद्रे तो किती किलोचा होता? शाबास. असं समजलं पाहिजे. केव्हा समजलं पाहिजे? लिहिता लिहिताच आपल्याला समजलं पाहिजे की हे असं असं पिक्चर फिरतोय, है ना. बोटेमधील 52 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. मग तिथे लगेच समजून गेला पाहिजे आता हा उतरला म्हणजे बोटमध्ये 9 लोक आले, बरोबर का? पहिले किती होते? मग एक उतरला मग 9 राहतील. पाहू आता पुढे काय होते. व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला. व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला. आता नवीन आला, 9 होते, नवीन एक आला, किती झाले? जसे होते तसे. आता नवीन व्यक्ती आला हे काही ना काही किडे पडतीलच, बरोबर आहे की नाही. पाहू. नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅमने वाढली. नवीन व्यक्ती आला आणि वजनाची सरासरी 1.5 किलोने वाढली. म्हणजे पहिली जी ही असेल तिच्यापेक्षा 1.5 किलोने जास्त. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. आणि सगळ्यांनी फक्त प्रश्न वाचणे. आज आपण शिकणारे फक्त प्रश्न वाचणे. सगळ्यांनी कमीत कमी 5 वेळा प्रश्न वाचा. किती वेळा? सगळ्यांनी. एकानं बी गणित सोडायचं नाही. आणि मग मी तुम्हाला उभं करीन आणि विचारीन की गणित काय होतं. जसंच्या तसं सांगता आलं पाहिजे. जर नाही सांगता आलं तर तो 50 उठबशा मारीन इथंच वर्गात. त्यामुळे वाचताना व्यवस्थित वाचा. किती वेळा वाचायचं आहे? 5 वेळा. कोणी 10 वेळा बी वाचलं तर मला समजणार आहे का? नाही. एका बोटेमध्ये 10 व्यक्ती होते. हो, मी किती वेळा वाचलं गणित? किती वेळा वाचलं? आता मी सांगतोय पाठ करून. एका बोटेमध्ये 10 व्यक्ती होते. त्यापैकी एक 52 किलो वजनाचा व्यक्ती उतरला व त्याच्या जागी नवीन चढला. नवीन चढल्यामुळे किंवा नवीन आल्यामुळे सरासरी 1.5 किलोने वाढली किंवा 1.5 किलोग्रॅमने वाढली. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. आता तुम्ही वाचा. आता तुम्ही सांगून दाखवायचं. उत्तर सोडवायचंय का आपल्याला? नाही, फक्त प्रश्न सांगायचा आहे जसाच्या तसा. मी कोणाला बी उभा करेन. आपल्या वर्गात असा कोणी आहे का ज्याचं मराठी वाचता येत नाही त्याला? असं ती गुजराती दिदी गेली का? घरी चालली गेली का? मग घाबरायला नाही लेक्चरले. एकटीने ना? एकटा माणूस मला आवडत नाही. काय बी विचार येतात त्याच्या मनात. पंखे पुंखे पाहतो है की नाही? पंखे जामलतो, दोर जामलतो. चुकीचं आहे ते एकटं सोड. तडवी. हा. एका बोटेत 10 व्यक्ती बसलेले होते. त्यापैकी 52 किलो वजनाचा व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्याची सरासरी 1.5 किलोने वाढली. शाबास. बस, सगळ्यांचं उदाहरण पाठ झालंय. आता मी ते सोडून दाखवतो. मग नंतरचे 5 गणित तुम्ही सोडवायचे. आता तुम्हाला वहीत पाहायची गरज नाही. गणित पाठ झाला असेल ना? बस. आता लक्षात काय ठेवायचं आपल्याला? एक बोट होती, त्याच्यामध्ये किती व्यक्ती होते? 10 व्यक्ती होते. या 10 व्यक्तींमधून एक व्यक्ती उतरलेला आहे ज्याचं की वजन आहे 52 किलो. मग आपण काय करायचं? ते 52 किलो ह्या 10 व्यक्तींची सरासरी मानून घ्यायची. समजलं का? समजलं का? ते 52 किलो त्या 10 व्यक्तींची आपण काय करून घ्यायची? सरासरी मानून घ्यायची. जो उतरला त्याचं जे वजन आहे ते वजन आपली सरासरी मानून घ्यायची. आलं डोक्यात? हा. मग काय करायचं? 52 गुणिले 10 किती झाले रे?
आता हे आपल्याला गणितात दिलेलं नव्हतं, फक्त काय उतरणाऱ्या व्यक्तीचं वजन दिलं होतं आपल्याला, त्याच्यावरून आपण ते ओळखून घेतलं. मग आता हा भोवत उतरला. हे किती लोकांचं घेतलं आपण टोटल? 10 लोकांचं. 10 लोकांचं टोटल वजन किती आलं? मग आता हे 10 लोकांमधून एक जण तो म्हणतो उतरला, मग याच्यामधून काय करायचं? 52 वजा करायचं. कारण आता आपल्याला किती लोकांचं दाखवायचं आहे? 9 लोकांचं. मग 520 मधून 52 वजा करायचे. 10 तून 2 गेले, अच्छाले. 12 तून 6 गेले, अच्छाले. 5 तून 1 गेला. म्हणजे आता त्या बोट मध्ये 468 किलो वजन आहे. आता प्रश्न विचारणाऱ्याला खतरनाक राहतो, तो विचारून घे. उतरलेल्या व्यक्तीनंतर बोट मध्ये किती वजन आहे? मग त्याच्यासाठी आपल्याला गणित वाचता आलं पाहिजे, नाही तर आपण जसं तसं पाठ करतो. बरोबर आहे की नाही? तर तसं करायचं नाही. उतरलेल्या व्यक्तीनंतर बोट मध्ये वजन आहे आता 468 किलो. बरोबर. मग पुढचा प्रश्न काय तयार होऊन जातो? तर त्या उतरलेल्या व्यक्तीनंतर बोटची सरासरी किती? मग काय होईल? 468 भागिले 9. मग तो एक प्रश्न झाला. पण आता पुढे प्रश्न त्याने फिरवलाय की जसा तो उतरला तसाच एक नवीन व्यक्ती बोट मध्ये चढला किंवा आला. मग 9चे किती झाले? 10 लोक जैसे ते परत तेवढेच झाले. पण हा नवीन व्यक्ती आल्यामुळे तुमचं पाठ आहे काय झालं रे? सरासरी 1.5 किलोने वाढली. आता इथे महत्वाचा शब्द आहे वाढली. तो जर म्हटला घटली तर याच्यातून मायनस, तो म्हटला वाढली तर याच्यात प्लस आलं. हा, मग 52 होती पहिले, जुनी सरासरी किती? आता 1.5 किलो वाढली. तोंडी 53 मग हे 10 लोकांची सरासरी झाली 53.5. आता ज्याच्याही गुणाकार मध्ये 10 राहतो ते गणित आपलं सोपं होऊन जातं. 53 गुणिले 5 535. आणि नाही जमलं तर 53.5 गुणिले 10. 10 पाचे अच्छाले, 10 त्रिक 30 आणि 5 अच्छाले, 10 पाचे 50 आणि 3 पॉइंट नंतर 535 आलं. हे नवीन व्यक्ती आल्यामुळे जी 468 होती ती किती झाली? 535. बस मोठ्या याच्यातून लहान आकडा वजा करायचा, आपल्याला नवीन व्यक्तीचं वजन भेटून जाईल. 535 वजा 468. 15 तून 8 गेले, अच्छाले. 13 तून 7 गेले, अच्छाले. 5 तून 5 गेला, त्या 67च्या पुढे लिहायचं नवीन व्यक्तीचे वजन. हे दुसरं गणित मी एक्सप्लेन केलंय, बाकी सगळे तुम्हाला सोडवायचे आहे. आता लिहा. लिहा पटापट, जास्त गणित झाले पाहिजे आपल्या आज आपला हात लागलाच पाहिजे त्या झालेल्या प्रश्नांना. आज संपला पाहिजे टॉपिक आपला सरासरी. आता तुम्ही गणित चांगलं 4-5 वेळा वाचलं होतं म्हणून चांगलं समजलं असेल. समजून जायचं, जो गणित चांगलं वाचतो त्याला गणित चांगलं समजतं. ह्या अशा ज्या गणित राहतात, ह्या अशा गणितांना शॉर्टकट टेक्निक एकदम कमी राहतात. आता तुम्ही म्हणणार सर आपण काय करायला पाहिजे होतं? पहिलं गणित पहा, 8वा. 1.5 किलो वाढली त्याच्यात बी, बरोबर का? मग 1.5 गुणिले 10 केला असतं सर तर 15 आलं असतं, बरोबर. पण आपल्याला जुनी सरासरी पाहिजे. मग जुनी सरासरी एक तर आपल्याला ऑप्शन मध्ये भेटेल किंवा आपल्याला ती मानून घ्यावी लागेल. ती कुठून मानायची त्याची ट्रिक, जो उतरला त्याचं वजन जुनी सरासरी मानून घ्यायची. हे एकच गणित येतं, मागच्या वर्षी बी आलतं हे गणित. कोणाकोणाला समजलं गणित ते आता पुढच्या प्रश्नावर समजेल. नेक्स्ट. हे लिहिलं का? हे रेकॉर्ड होतंय, काही टेन्शन घ्यायचं नाही.
एका बोटेमध्ये 5 व्यक्ती बसलेले आहे. एका बोटेमध्ये 5 व्यक्ती बसलेले आहेत. त्यापैकी 70 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. त्यापैकी 70 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व त्या जागी एक नवीन व्यक्ती बोटेत आला व त्या जागी सायलेंट कर ना, कोणाचा फोन वाजतोय. व त्या जागी एक नवीन व्यक्ती बोटेमध्ये आला. त्यामुळे सरासरी 2 ने वाढली. 2 kg ने वाढली. म्हणजेच काय, 2 किलोने वाढली. तो नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 2 किलोने वाढली. 2 किलोला अंडरलाईन मारून द्यायची, आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणून. हे पेपरात बी सवय ठेवा. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. मागचं पाहायचं आणि पुढे जायचं. शाबास. जो उतरला त्याचं वजन आपली जुनी सरासरी मानायची. शाबास, व्हेरी गुड. 20 जानेवारी पासून ग्राउंड चालू होत आहे. आजच्या पेपरात आलंय, आजच्या सकाळ लोकमतच्या पेपरात पहिल्याच पेजवर आहे. 20 जानेवारी पासून ग्राउंड चालू होत आहे. तर प्रॅक्टिस वाढवा. पहिला टप्पा आहे ग्राउंड. जर ग्राउंड क्वालिफाय झाले तरच पेपरला टाइम देता येईल. म्हणून जे लोक एक टाइम ग्राउंड करत होते त्यांनी 2-2 टाइम चालू करू टाका आता, ठीक आहे नाही. किंवा मग जर चांगलं ग्राउंड असेल तर मग एक टाइम बी केलं तर चालेल. जास्त काही काळपता करायची गरज नाहीये, नाही तरी काम 2-2, 3-3 टाइम मुळे इंजुरी येईल. सत्तर गुणिले 5 350. 70 गुणिले 5 350. त्याच्यातून एक व्यक्ती उतरला, -70 280. त्याच्यामुळे सरासरी 2 ने वाढली. 70 ची झाली 72. लोक झाले परत 5. 72 5 360 गुणिले 5 360. मोठ्या संख्येतून त्याच्यातून मायनस करा जो उतरला तो. 70 किलो वाला एक उतरला होता ना. 8 15तून 7 गेले 8. अच्छाले 1 खाली 3 अजून 1 गेला तो. 360 वजा 280. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 360 वजा 280. 360 हा 350 बरोबर होता. 350 लिहू. 350 इकडे 350 वजा हे वाचलं का. हा उतरला ना, याचं वजन कमी कर. वजा 70. 350 वजा 70 8. आता हे 280 किलो आहे 4 लोकांचं. आता एक नवीन वाढला
किती झाले टोटल 5. इथे 1 प्लस कर. टोटल झाले आता 5. हे 5. सरासरी आपली 2 न वाढली अधिक 2 70 प्लस 2 टोटल झाली 72. 5 गुणिले 72. लक्षात ठेवा 72 गुणिले 5 360 वजा 280. उत्तर आलं 80 आलं का? बर मी परत एकदा एक्सप्लेन करतो बोर्डवर पाहायचं. लक्ष दे रे भाऊ. आता या गणितात होते 5 व्यक्ती. जो उतरणारा व्यक्ती होता त्याचं वजन होतं 70 किलो. मग उतरणाऱ्या व्यक्तीला आपण काय मानून घेतो? आपली जुनी सरासरी. 70 पाचा 350. म्हणजे बोट मध्ये किती वजन आहे टोटल? 350. बरोबर. मग आता एक जण उतरला या 5 जणांपैकी. उतरला की नाही? किती किलोचा? 70 किलोचा. त्याचं वजन कमी करायचं. उत्तर आलं 280 किलो. मग आता लोक किती राहिले? 4. मग परत एक वाढला. लोक झाले 5 लोक झाले. पण हा एक वाढल्यामुळे सरासरी किती न वाढली? पहिली किती होती? आता किती झाली? 5 लोक गुणिले 72. 72 पाचा 360 मधून 280 वजा करायचे. काही लोक 350 वजा करताय. 5 लोकांमधून 4 लोकांचं वजन वजा करायचंय. हे बघा 4 लोक 280. तेव्हा आपल्याला 308 60 वजा 280 80 हे नवीन व्यक्तीचं वजन असं दिसेल. आणि कोणाला समजेल? जो गणितली त्यांना व्यवस्थित अंडरस्टँड करतोय, वाचतोय, त्याला समजेल. जमीन 4. 5 गणित आपण एकाच प्रकाराचे घेतो म्हणजे विद्यार्थ्याला समजून जातं. नाही समजलं तर त्यानं समजी जायचं की आपल्याला काय समजायचंय. 4. कारण 1 नाही समजलं तर चालेल, 2 नाही समजलं तर चालेल, 3 नाही समजलं तर चालेल, 4 आणि 5 तर समजलंच पाहिजे. 4 गणित. एका बोटेमध्ये 7 व्यक्ती बसलेले आहेत. एका बोटेमध्ये 7 व्यक्ती बसलेले आहेत. बोटेमधील 80 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. बोटेमधील 80 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. तर सरासरी 80 किलो वजनाचा व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती आला किंवा चढला. व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला किंवा त्या ठिकाणी चढला. त्यामुळे सरासरी 2.5 किलोने वाढली. त्यामुळे सरासरी 2.5 किलोने वाढली. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. इकडे घे ना 80 गुणिले 7. तुला नाही येत आडवत. येतो गुणाकार कर ना. मग 80 गुणिले 7 इकडे कर. किती आलं उत्तर? शाबास. आता 6 लोक राहतील. शाबास. जो उतरला तो किती किलोचा होता पाय. गणित वाचला का तू ना? करतो वजा. व्हेरी गुड. किती? 480. ओके.
आता एक नवीन वाढला. शाबास. परत किती झाले? व्हेरी गुड. सरासरी पाय आता, सरासरी किती न वाढली? हा, पहिली किती होती? शाबास, व्हेरी गुड. पहिली किती होती? 80. आता 2.5 न वाढली. किती झाली मग? 82 होईन का? 82.5. 82 कस का होईन? 2 वाढली तर 82 होईन. 2.5 वाढली, लिवदडे. 82.5. शाबास, व्हेरी गुड. तू लिहू ना भाऊ रे, तू का बरं येत नाही? तू तोंडी उत्तर भेटतोय, प्रश्न वाचतोय. ठीक आहे. हा, 82.5 गुणिले 7. 7च लोक आहे इकडे. 82.5 गुणिले 7. शाबास. शाबास. काय उत्तर आलं? 5775. गणित पॉइंटच काय आहे मग? हा, आता किती आलं? हा, पॉइंट. हा, कर. 577.5 मधून आगे वजा कर. पॉइंटच्या गुणाकारला होता का तू? नाही ना? मग पाहायला पाहिजे होते ना. पॉइंटची वजाबाकी येत नाही भाऊ. तुले सगळं गणित येत आहे. आता तुला पॉइंटची वजाबाकी येत नाही. तू गेला फेल. आता काय करशील? आता करशील काय मग तू? होता निध कवा पाशीन? कवा पाशीन तू? आज उद्यामध्ये होईल. पाहतो माझ्यासाठी सांगतोय का मी? अरे अशी करता का पॉइंटची वजाबाकी? पॉइंट 5 आहे मग. पॉइंट वाईज घालू डायरेक्ट पुढे बांधायला. पॉइंटची वजाबाकी नाही येते भाऊ. लेक्चर पडले तुम्ही पाहता नाही. गैरज होता का? 97 पॉइंट. नवीन व्यक्तीचं वजन 97.5. इथे 4-5 फॉल्टी लोक सापडले आपल्याला, ज्यांना पॉइंटची वजाबाकी येत नाही. हा, मध्ये फॉल्टी झाले ना. पॉइंटची वजाबाकी झाली की नाही आपली? लागली का नाही? आधी लागीन ना. नाही येत राहिली तर काही करू शकत नाही आपण. गणित चुकेन तुमचं. 97.5 कोणाकोणाचं आलं? हा, ओके. शाबास. 4 झाले. शेवटचं गणित या प्रकारावरच. एका बोटेमध्ये 15 व्यक्ती बसलेले आहेत. एका बोटेमध्ये 15 व्यक्ती बसलेल्या आहेत. त्या बोटेतून 65 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. त्या बोटेतून 65 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. व नवीन व्यक्ती त्या बोटेत चढला. एक उतरला, एक चढला. उतरणाऱ्याचं वजन किती होतं? 65 किलो. चढणाऱ्याचं माहिती आपल्याला नाही. व एक व्यक्ती त्या बोटेत चढला. तो नवीन व्यक्ती आल्यामुळे वजनाची सरासरी 1.75 ने वाढली. सॉरी, 1.75 किलोने वाढली. 1.75 किलोने वाढली. तर नवीन व्यक्तीचे वजन काढा. काढा. प्रॅक्टिस चांगली होते.
गणित सोडवलं नाही, बोर्ड ऐक उत्तर लिही घेतलं. असं थोडी सुटत ते गणित. बरोबर आहे. गुणिले 15 गुणिले 15 16 होता. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्याशिवाय काहीच नाही गणित. ते ज्या व्यक्तीला चांगलं जमेल त्याचं उत्तर येईल. गणित सोडवा ना भाऊ. तू त्याच्यासारखं नको सोडवू. तू त्याच्यासारखं जर सोडवलं मग तुला परीक्षेत काही येणार नाही. तू तू डायरेक्ट गणित सोडवतोय ते चुकतंय ना. मला डायरेक्ट सोडवता येत नाही का? तू स्टेपा दाखव ना. कुठे स्टेप आहे? तू एक बी स्टेप दाखवत नाही. सरासरी किती वाढली? किती वाढली? मग तू वाढवली का तिथं? पुढे 65 कस? हा गुणिले कस काय प्लस होईल ना. मग तो होईल 66.75. मग 66.75 गुणिले 15. पुढे येतोय 66.75 गुणिले 15. त्याची प्रॅक्टिस झाली आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित सोडवतो. तू तू येतोय सोडाव. तू शिक पहिले. तू शिकला की तुला बी शॉर्टकट येतील. बरोबर आहे. आता तरी उत्तर कुठे लिहून बेंचवर? हे काय केलं होतं ना. बेरीज बी येत नाही तुला पॉइंटची. मी बोलला होता पॉइंटची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. उत्तर काय आलं रे? 91.25. मी जेव्हा पॉइंटची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवत होता तेव्हा तुम्ही टाइमपास करत होते. तुम्हाला पॉइंटचे गणित येता नाही. तुमच्याकडे चान्स आहे अजून बी ते शिकून घ्या. लक्ष द्या रे. आता पहा 1 नंबरचं गणित काढा आपलं. काढलं 1 नंबरचं गणित? काढलं का? हा. ते 1 नंबरच्या गणितामध्ये उतरलेला व्यक्ती किती किलोचा होता? 40 किलोचा होता. सरासरी कितीनं वाढली होती? 1.5 किलो ना. 1.5 किलो का? लोक किती होते? 10. 1.5 गुणिले 10 किती होता? 15 रुपये. 1.5 गुणिले 10 किती होता? मग हे 15 टाकले की आपल्याला उत्तर भेटतं 65 किलो. पहिल्या गणिताचं उत्तर असेल 65 किलो. 55 होतं. लोक किती होते? अरे सॉरी 40 आणि 15 55. अरे लोक 10 होते ना. पहिल्या गणिताचं उत्तर आपलं 55 किलो असेल. बरोबर का? दुसरं गणित सांगा. दुसरं गणित. गणित क्रमांक 2.
किती किलोचा व्यक्ती उतरला होता? 52 किलोचा व्यक्ती उतरला. लोक किती होते? 10 लोक होते. सरासरी कितीनं वाढली? 1.5 गुणिले 10 किती रे? मग इथे आपण 15 किलो वाढवायचे. उत्तराला शेन 67. हा शॉर्टकट आहे त्या गणिताचा. पण आपण शॉर्टकट कधी जायचा नाही, त्याच्यानं आपल्याला गणित समजत नाही. मी गणित तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून तो लॉंग कट देतोय. तो लॉंग कट नाही आहे, तो शॉर्टकटच आहे. मी अशा पद्धतीनं कधीच गणित सोडवलेलं नाही माझ्या लाईफ मध्ये. हे सोपं आहे, हे सोपं आहे, पण हे हुशारपणे युज करता येईल. आपण हुशार नाहीये, समजताय ना? आपण कोणतं सूत्र पाठ केलं नाहीये. तिसरं गणित सांग. 70 किलोचा उतरला का? हा 70 किलोचा उतरला. सरासरी कितीनं वाढली? 2 ने वाढली. बरोबर का? लोक किती होते? 5. 5 दोन्ही मग ते 10 किलो याच्यात ऍड करायचं. उत्तर आलं असेल आपलं 80. तो नवीन व्यक्तीचं वजन 80 किलो. आई झालं का? हा शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकट मध्ये काय केलंय आपण, की जो व्यक्ती उतरलाय तो मानला, आपण बी तोच मानला. बरोबर का? फक्त सरासरी कितीने वाढली गुणिले एकूण व्यक्ती. सरासरी कितीने वाढली गुणिले एकूण व्यक्ती. ते केलं की 70 आणि त्याची बेरीज करायची, आपलं उत्तर नवीन व्यक्तीचं वजन भेटतं. पण ही चुकीची मेथड आहे. उत्तर बरोबर आहे, उत्तर चुकणार नाही, पण ती चुकीची मेथड आहे. आपल्याला समजलं पाहिजे कसं फिरताय आपण. समजताय ना? इथून डायरेक्ट मुंबईला जायचंय. बसला विमानात आल्यावर तुम्हाला विचारलं कोणतं गाव लागले होते, तर आपण त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. सांगू का? नाही. म्हणून आपलं जनरल नॉलेज वाढलं पाहिजे. हे का बरं सांगलं नाही? याच्या पुढे जे येणारे गणित आहे ते सगळे अंडरस्टँडिंगचे गणित आहे. आता हा ट्रेंड बंद झालाय की शॉर्टकट गणित विचारता असं. आता काय ट्रेंड चालू झालाय माहिती का? पहा तुम्हाला मी ट्रेंड सांगतो. आता गणित बनवले जातात. आता पहिले काय व्हायचं, पहिले गणित जे होते तेच कॉपी करायचे. आता बघा, राहुल कडे 3 कार आहेत, योगेश कडे 3 हिरो होंडा आहेत, सचिन 5 सायकलचा मालक आहे, योगेश पायी घरी येतो, त्याच्या पायात 150 रुपयाची चप्पल आहे. आणि मग हे गणित पुसलं जातं आणि मग विचारलं जातं की काय होतं रे गणित. मग आता तुम्ही काय करशाल सांगा? पहिला व्यक्ती कोण होता? 3 कार. त्याच्यानंतर कोण होता? योगेश 3 वरून. परत योगेश 150 रुपयाची चप्पल. शेवटी योगेश शब्द किती वेळा आला हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यांच्या किमतानी, हिरोंडानी, सायकलनी योगेश हा व्यक्ती किती वेळा आला. मग त्या 2 वेळामध्ये त्याच्याकडे असलेल्या अमाऊंटची किंमत, 3 हिरोंडांची किंमत प्लस 150 रुपयाची चप्पल. काय शॉर्टकट याच्यात? म्हणजेच तुम्हाला काय पाहिजे? बुद्धी. तुम्हाला काय लिहिलंय तेच समजलं पाहिजे. पेपर सेटर आपल्याकडून काय अपेक्षित करतोय? आपल्याकडून तो सूत्र बिलकुल अपेक्षित करत नाही. ज्या पोरांचं सायन्स झालंय, ज्यांचं MBA झालंय, ज्यांचं चांगलं इंजिनिअरिंग झाले, असे चांगले मॅथ तज्ञ, गणित तज्ञ आपल्या भारतात पडले. जे की गणित सांगताच ते उत्तर सांगता असे बी आहेत. म्हणजे गणित लिहिलं ते उत्तर सांगता. ते लोक नाही पाहिजे. ते लोक पाहिजे का? त्यांना असे लोक पाहिजे. पंचनामा लिहिताना 3 किलो सोनं चोरीला गेलं,
ते सोनं लाल कलरच्या पिशवीत बांधलेलं होतं. ती लाल कलरची पिशवी बापना या दुकानाची होती. सदर रक्कम ही त्यांनी हुंड्यात घेतलेली रक्कम होती. हुंड्यात घेतलेला पैसा त्या माणसाने त्याचे शेत विकून त्याच्या मुलीला हुंड्यात दिलेला होता. असा सगळा पंचनामा लिहिणारा व्यक्ती त्यांना पाहिजे. का असं पाहिजे? ते सोनं विकल्यावर किती अमाऊंट येणार होती? सदर रक्कम 3,40,000 रुपयाची होती. असा पंचनामा लिहिला जातो का? घरात चोरी झाल्यावर एक एक वस्तूची किंमत, त्याचं बिल, ते कुठून आली होती, है ना, हे सगळं लिहिलं जातं. तर आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे. जर तुम्हाला वाचलेल्या गोष्टी समजल्या तर या जगात कोणतंच गणित कठीण नाहीये. तुम्हाला कोणताच क्लासला यायची गरज नाहीये. जर तुम्हाला गणित वाचता येत असेल तर. आणि जर गणित वाचता येत नसेल तर तुम्ही किती बी गणिताचे क्लास लावले तर ते फेल आहे. कारण लोक फक्त सोपं शिकवतात. काय सांगते ते 1 ते 10 पर्यंतच्या आकड्यांची किंमत काढा आणि मग तुम्हाला सूत्र सांगितले. पहिली संख्या अधिक दुसरी संख्या, है ना, असे सूत्र सांगेल. आणि मग आपल्याला वाटतं अरे तर इथलं सोपं आहे, अरे ते गणितच पडत नाही ना आता, तर ते वापरू नका. चला प्रकार 7वा का पहा. एवढे प्रकार आहे, एवढे सूत्र पाठ करू का आपण? घ्या. बंद कर आणि चालू कर.